नमस्कार सर्वांना, माझे यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आपण गाजर न किसता अगदी सोप्या पद्धतीत कसं बनवायचा तर पाहणार आहोत ते आता. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. या ठिकाणी मी गाजर घेतलेले आहेत पहा. असे लालसर असे गाजर घ्यायचे आहेत आपल्याला. थंडीमध्ये गाजर हलवा खायला मज्जा येते आणि चविष्टसुद्धा असतात गाजर. तर पहा, गाजराचे असे काप करून घेते मी. हे पहा, आतून जास्त पांढरा भाग नाही हा. असे कवळी गाजर आहेत, जरा काय जाडसर आहेत. तर जाडसर गाजर आहे त्याचा मी हा पांढरा भाग असा काढून घेते. हा भाग काढून घ्यायचा, त्याने काय होतं, जो कडवटपणा येतो थोडासा तो निघून जातो गाजराचा. हे पहा, असा भाग तो मधला काढून घेऊया आपण. तर पहा, सर्व गाजर मी असे कापून घेतलेले आहेत आणि त्याचा जो मधला भाग आहे तो असा काढून घेते. ते गाजर स्वच्छ धुवून पुसून घेतले होते मी. आता आपण ह्याला किसणार देखील नाही आणि वाटणार देखील नाही आहोत. असेच कापून आपण डायरेक्ट कुकरला फोडणी देणार. त्याला आपण कुकरमध्ये गाजर शिजवणार आहोत. तर पहा, कुकर तापायला ठेवला आहे. त्यामध्ये 1 वाटी तूप घातलेलं आहे मी. कुकर गरम झाला की तूप घालून घेतलं आहे. गॅस मोठा करते आणि तूप असं वितळलं की नंतर त्यामध्ये आपण कापून घेतलेले गाजर यामध्ये घालणार आहोत आपण आता. पहा, आणि आपल्याला मोठ्या गॅसवरच 1-2-4 मिनटं गाजर असे परतून घ्यायचे. मोठ्या गॅसवर छान असे परतून घ्यायचे आहेत मस्त. त्याने काय होतं, गाजराचा फ्लेवर त्यामध्ये उतरतो आणि ते चवीला आणखी छान लागतात. आपण अशी झाला वाफेवर शिजवून घेणार आहोत थोड्या वेळ. हे पहा, झाकण ठेवून 5-10 मिनटं आपण शिजवून घेऊया गाजरांना. जर तुम्हाला गाजर किसायचा कंटाळा आला असेल किंवा वाटायचा देखील, तर अशा पद्धतीने नक्की करून पहा. चिकट देखील होणार नाही. तर पहा, सर्व गाजर असे व्यवस्थित हलवून घेतले आहे. आता याला आपण कुकर लावत नाही आहे मी, फक्त झाकण ठेवते नुसतं त्यावर 5-10 मिनटं. पहा, छान असं मस्त वाफ लागलेली आहे गाजरांना आपल्या. पहा, गाजराला स्वतःचं असं पाणी देखील सुटलेलं आहे. हे पहा, आता आपण हलवून घेते मी थोडं याला. 1-2-3 मिनटं छान असं हलवून घेऊया. आता यामध्ये मी अर्धा पेला दूध टाकणार आहे. गरम दूध नाही, कोमट दूध घालणार आहे मी यामध्ये. अगदी थोडंसं, जास्त दूध घालायचं नाही आहे, नाही तर ते चिकट देखील होऊ शकतं गाजर आपले. पहा, अगदी थोडंसं दूध घातलेलं आहे मी. छोटा पेला दूध घातलेला आहे. आता झाकण लावून 3 ते 4 शिट्ट्या करून घेणार आहे मी. पहा, छान आपले मऊसूद असे गाजर शिजलेले आहेत. तूप टाकल्यामुळे ते असं वरती असे पांढरं दिसत आहे. पहा, स्मॅशरने असं स्मॅश करून घेऊ. जास्त स्मॅश नाही करायचं आपल्याला, थोडं हलका असं आपण हे करून घेणार आहोत त्याला. पहा, हलक्या हाताने असं थोडंसं आपण हे करून घेऊया त्याला. थोडेसे प्रेस करून घेऊया. पहा, व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि नवीन असेल ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आपण आता कुकर काढून घेतला होता मी गॅसवरून खाली. आता यामध्ये मी दूध घालते. हे पहा, 1 ग्लास दूध घातलेलं आहे. तर आता आपण कुकर गॅसवर ठेवणार आहोत दूध घालून आणि मस्त छान असं शिजवून घ्यायचं आहे आपल्याला गाजर दुधामध्ये. पहा, छान असं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. पूर्ण दूध असं हे झालं पाहिजे. गाजर पूर्ण दूध शोषून घेऊन तोपर्यंत आपल्याला असं छान मीडियम फ्लेमला परतून घ्यायचं आहे. पहा, साखर आपण एकदम शेवटी घालणार आहोत त्यामध्ये. जवळजवळ हलवा देखील छान असं दूध शोषून घेतलेलं आहे. पहा, आता यामध्ये साखर घालूया. चवीप्रमाणे तुम्हाला गोड लागेल तसं त्या पद्धतीने साखर ॲड करू शकता तुम्ही यामध्ये. तर पहा, साखर टाकून घेतलेली आहे. छान असा मस्त दाणेदार आपला हलवा तयार होणार आहे आता अगदी कमी वेळात. पहा, साखर देखील छान. आता यामध्ये दूध पावडर घालून घेते मी. तुम्ही मावा घातला तरीसुद्धा चालेल. मी दूध पावडर घालते यामध्ये
आणि छान असं परतून घ्यायचं आहे 3 ते 4 मिनटं. पहा मस्त असा दाणेदार आपला हलवा तयार झालेला आहे. चिकटसुद्धा नाही झालेला आहे, पाहू शकता तुम्ही. आणि खायलासुद्धा तेवढाच भारी लागतो. मी आता एका डब्यामध्ये काढून घेतला आहे स्टीलच्या आणि तो थंड होण्यासाठी ठेवायचा फ्रीजला. पहा थंड झाल्यावर आणखी छान लागतो चवीला हलवा. गरम गरम पण छान लागतो. पहा फ्रीजमधून अगदी सेट झालेला आहे तो, असा थंड करून घेतलेला आहे. आता यावर काजू बदाम तुम्हाला जे आवडेल ते टाकू शकता. शक्यतो मी काही टाकत नाही, तो असाच खायला छान लागतो. आता थोडं गार्निशिंगसाठी टाकते. तर पहा आपला हलवा रेडी झालेला आहे. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. तर पहा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या फॅमिलीसोबत फ्रेंड्ससोबत देखील शेअर करा. आणि कशी वाटली रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा. इथपर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल खूप धन्यवाद. थँक्यू.